आणि आताची महत्त्वाची बातमी, सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिजोरीवरच्या ताणामुळे खर्चाला आळा लागणार अशी माहिती मिळते। वार्षिक तरतुदीच्या 70% निधी वापरा अशा सूचना सरकारकडून देण्यात आल्यात। सरकारकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री लावण्याची तयारी सुरू आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिजोरीवरच्या ताणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील कळतं। त्यामुळे विविध विभागांना खर्चांना कात्री लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचं कळतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय माहिती? निखिला, महायुती सरकारकडनं राज्यामध्ये विविध योजना ज्या आहेत त्या लागू करण्यात आलेल्या होत्या। त्यामुळे संपूर्ण अर्थ खात्यावरती जो आहे तो एकंदरीतच प्रचंड दबाव जो आहे पूर्ण अर्थ खातं रेग्युलरिटी करण्यामध्ये प्रश्न उद्भवत होता। त्यामुळे काल अर्थ खात्याकडनं एक महत्वाचा शासन निर्णय काढण्यात आलाय। अर्थ खात्याकडनं विविध विभागांच्या खर्चाला कात्री लावण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाचा सन 2024 आणि 25चा सुधारित अंदाजपत्रक निश्चित करण्यात आलं आणि त्यासोबतच विविध विभागांना किती निधी खर्च करण्यात यावा या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या अर्थ खात्याकडनं करण्यात आलेल्या आहेत। एकूण वार्षिक तरतुदीच्या जवळपास 70% निधी जो आहे तो खर्च करा अशा सूचना अर्थ विभागाकडनं राज्यातल्या विविध विभागांना देण्यात आलेल्या आहेत। त्या 70%पैकी निवृत्ती वेतन, शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन, सहाय्यक, अनुदानित वेतन, कर्ज व आगाऊ रक्कम, कर्जाची परतफेड या गोष्टींसाठी संपूर्ण 100% रक्कम जी आहे ती खर्च करा। परंतु इतर वायफळ ज्या काही खर्च आहेत त्या खर्चांसाठी वित्त विभागाने कपात आणलेली आहे। बांधकामावरील भांडवली खर्च असेल, इमारती आणि रस्ते बांधणी असेल, वाहन खरेदी असेल आणि प्रसिद्धी या सगळ्यांसाठी फक्त 70% निधी खर्च करा। 30% निधी जो आहे तो राखीव ठेवा अशा सूचना देखील वित्त विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। तर वार्षिक तरतुदीच्या 70% निधी वापरा अशा सूचना सरकारकडून विविध विभागांना करण्यात आलेल्या आहेत।